आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। चीन अमेरिका व्यापार युद्ध शांत होत असल्याने भारतीय अर्थव्यवस्था सुधारेल असा विश्वास मॉर्गन स्टॅलिनने भारतीय अर्थव्यवस्थेवर व्यक्त केला। 2026 मध्ये भारताचा जीडीपी हा 6.2% असेल, तर 2027 मध्ये भारताचा जीडीपी हा 6.5% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। देशांतर्गत मागणीत वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। तर याविषयी अधिक बोलण्यासाठी सकाळ समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निलेश सर, चीन अमेरिका व्यापार युद्ध शांत होत असल्याने आता भारतीय अर्थव्यवस्था सुधारेल असा विश्वास मॉर्गन स्टॅलिन यांनी व्यक्त केलेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया? मॉर्गन स्टॅनले ही जागतिक आर्थिक क्षेत्रातील रँकिंग कंपनी आहे। मुख्यतः जगातल्या विविध देशांच्या आर्थिक पातळीवर जीडीपी विकास असो किंवा त्यात कोणती येणारी आर्थिक संकट असो या संदर्भातली प्रिडिक्शन करणं किंवा भविष्य वर्तवणं किंवा त्यासाठीचं रँकिंग करणं यासाठी म्हणून मॉर्गन स्टॅनलेला जगभरामध्ये ओळखलं जातं। मॉर्गन स्टॅनले या संस्थेने आता भारताच्या आर्थिक विकास दरावर विश्वास व्यक्त करत येत्या काळामध्ये म्हणजे 25-26 ची जी भारतीय अर्थव्यवस्था आहे ती 6.1 या दरानं न वाढता ती 6.2% इतक्या दरानं आपल्याला वाढताना पाहायला मिळेल। जीडीपीच्या आकड्यांच्या आधारावर अशा स्वरूपाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। तर 2027 मध्ये म्हणजे 26-27 आर्थिक वर्षामध्ये हा विकास दर 6.5% पर्यंत असेल अशा स्वरूपाचा विश्वास आहे। निश्चितपणे मॉर्गन स्टॅनलेनं व्यक्त केलेला हा विश्वास भारतीय आर्थिक बाजारांना मुख्यतः शेअर बाजारांमध्ये याचा उत्तम असा परिणाम जो आहे तो आपल्याला उद्या आणि त्याचबरोबर सोमवारी पाहायला मिळू शकतो आणि त्यातून भारतीय अर्थव्यवस्था ही मजबूत आहे ते पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे। नक्कीच धन्यवाद निलेश सर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, 2026 मध्ये भारताचा जीडीपी हा 6.2% असेल, तर 2027 मध्ये भारताचा जीडीपी हा 6.5% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला।